नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ. आज आपण सुरुवात करतोय आपल्या पहिल्या ब्लॉगला. ब्लॉग चॅनल चालू करतोय उन्हाळ्या विथ सुरजा. आणि आता आपण चाललेलो आहोत मित्रांसोबत एकविरेला. तर अजून तर खाली कोण आलेलं नाही. आपण बघतोय आता सगळ्यांची वाट. बघू आणि काय काय होईल, कसं होईल, कसं जायचं सर्व आपण तुम्हाला अपडेट देत राहू आणि तुमच्यासोबत कनेक्ट राहू. तर पुढे आपण बघत राहूया आणि बघू काय होतंय. सर्व आल्यावरती पण तुम्हाला दाखवेन कोण कोण मित्र आहेत, कसे आहेत. आणि व्लॉगची सुरुवात करायची, चॅनलची सुरुवात करायची म्हणून आपण पहिल्यांदा बोललो की सर्व म्हणजे कोणत्याही चांगल्या कामाची सुरुवात करताना आपण गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने करतो, एकविरेच्या आशीर्वादाने करतो. तर म्हणलं आज आपण चाललेलो आहोत तर करूयात सुरुवात व्लॉगिंग चॅनलला आपल्या. तर मग बघूयात कशी मजा येते, काय होतं ते. तर तुम्ही असेच राहा पण. थँक्यू मित्रांनो. आम्ही 5:30चा टाईम दिलेला जाऊ म्हणून. आपण आता वाजलेत किती टाईम दाखवू. इथे हे तिघच आले तर हे हा 1, 2, 3 किती वाजलेत दाखव. 5:47 झालेत मित्रांनो. अजून कोण आलं नाही. आणि एक जण आत्ता इकडून उगवलेला. हळूहळू एक जण येतात. तुम्हाला दाखवतो. एक दुसरा एक कुठेतरी इथंच घुसलेला असेल. हा हे इकडं बघ. सेंट मारामारी चालू आहे. अरे गुड मॉर्निंग गाईस. आम्ही आज चाललो एकविरेला. कोण हे फुकटे पण आहेत 2-3. 5:30चा टाइम दिलाय. हा आलाय सर्वात लेट. सर्वात नाही, अजून आहेत 2-3 यायचे. पण त्याच्यात पण ह्याला सेंडमेंट मारायचा खाली येऊन. हो आता काय करणार, मला बघतील ना तिथे यूट्यूबला टाकणार आहे ना. इथं आम्ही 6 जण जमलोय. 1, 2, 3, 4, 5 मी 6वा. आणि हा आमचा दादा आत्ता आलाय. आणि याच्यापेक्षा पण अजून 2 दलिंदर आहेत. तीन दलिंदर आहेत ना. मग ठीक आहे. 3 दलिंदर आहेत. अजून घरी जाऊन इस्त्री करून कपडे बिपडे घालून येतात. त्यांना 5:30चा टाइम दिलेला कळाला नाही. याला 6 वाजायला 2 मिनिटं कमी आहेत. तरी काय बोलणार मित्रांनो. आता तुम्ही सांगा किती वाजलेत. किती वाजले. 2 मिनिटं कमी आहेत. 5:58 झाले. काय बोलणार आता. तरी पण भाई काही येत नाही. एक तर लेजेंड मित्र आमचा पप्पांना सोडायला गेलाय. पप्पांना एक कमानीवर थांबले. एक कमानीवरती थांबला. त्याला आम्ही घेऊन जाणार नाही असं योगराज बोलत होता आम्हाला. पण त्याला आता आम्ही काय करू शकत नाही. हा योगराज आहे बघा. हा योगराज, त्याला लक्षात ठेवा. लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा. बघा हा हुडी घालून आलेला, परत जाऊन चेंज करून कुर्ता घालून आला. एकविरेला जायचं म्हणून हुडी घालून आलेला. हा आहे, हे आमचे साहेब आहेत. हे अरे तू आता बुट घालायला जाशील, परत 10 मिनिटं लावशील. हा पळतो बघा, पळतो बघा. बघा हा अजून एक दलिंदर याच्यामधला. हा 4था दलिंदर आहे. हुडी बिडी घालून आलाय. मधने गेलाय पप्पांना सोडायला. फोन लाव ना. एक निघाला असेल आता डोंबिवलीवरून. का त्याला तिथंच बघूया. हा अरे त्याला बोलू तलावरती गाडी लावू ना. कपडे घालून गेले ते काय माहित नाही. स्वेटर तर घालून गेलाय. चड्डीवर गेलाय. ए म्हणजे वाजले 6:30. लिगल लोकल हा बघा हा अजून एक दलिंदर मित्र. इकडे बघ, इकडे तोंड दाखव. चोर बघा, चोर. आलो 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 आलो. चोर
पवन हे बघा साहेब बघा बुट बिट घालून आले. तेच बोलतो आता मुंबईत पाणी मारू कुठं आतनं क्लिअर येते म्हणून बोललो. नाही रे दव पडलाय ना त्याच्यामुळे वाटते धुतलेली वाटते का? हा ती हे आल्यावर मॅच बघायला पण तू आला कोण आलं? भाऊ आम्ही तर एकाला सोडूनच चाललो होतो. दिसला काय दिसला का? सुचत नव्हतं. अंधारात हा दिसत नाही माणूस. फिट बोन आलाय बा. काय रान माणूस रान माणूस म्हणलं सुरुवात करूया नारळ फोडून. आमचे साहेब आता नारळ फोडतात. म्हणलं सुरुवात करतोय ट्रिपची तर जरा दोन्ही मध्येच फोड ना दोन्ही गाड्यांवरून. आम्ही आहे एकविरा मध्ये की गणपती बाप्पा ह्याचा पचका झालेला आहे आता. सांगत नाही काय नाही. चला आता. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement. Everything I do so instinctive and so passionate. Every word I move so descriptive like an adjective. I got a vendetta against people who patented being negative when you should be getting after it. मित्रांनो म्हणून सांगत होतो सकाळी 5:30ला निघालो असतो आपण. तर एक जण लेट करत आम्ही निघालो 6:30ला. किती वाजता निघालो? 6:30ला ना? 6ला निघालो असतो. 6ला निघालो असतो. हा पप्पांना सोडायला गेलाय. एक जण कपडे बदलतोय. काय चालू काय का बोलत होतो तर त्याचं कारण बघा. एवढं ट्रॅफिक आहे या घाटामध्ये. हे बघा फुल जाम आहे. आणि अजून आम्ही एकविरेला पण नाही पोहोचलोय. अजून आपल्याला एकविरा करून गगनगिरी महाराजांच्या मठात जायचंय खोपोलीला. परत मग महडला जायचंय. उतारला घेऊन चढल परत एसटी बघू शकता. बघू आता या ट्रॅफिक मधून कधी आपण बाहेर पडतोय आणि केव्हा आपण पोहोचून केव्हा आपण दर्शन घेऊन सर्व करू. रिक्षा बघ इथं एवढी मस्ती करतात हे लोक. काय बोलायचं सांगा आता. हे बघा यो फोटोग्राफर हे यांचे माझ्या ब्लॉग मध्ये हा माणूस सगळ्यात जास्त दिसला. सगळ्यात जास्त. Hate this, I'll always show up. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this,
आता पोचलो इथे एकविरेच्या पायथ्याला. गाडीमध्ये थोडं ट्रॅफिक आहे म्हणून थांबलोय. तर आमचा हा माणूस बघा आळशी बुड्याचा झोपलाय केव्हापासून. ए बधीर, ए बधीर, सकाळी 6 वाजता उठले तरी झोपले. मित्रांनो आम्ही पोहोचलो आता एकविरेला आणि खूप ट्रॅफिक आहे. ही बघा इथे पण खूप ट्रॅफिक आहे. वरती पण पूर्ण पार्किंगसाठी चोकअप झालेलं आहे. आणि आम्ही इकडे या साईडला पॅन्ट पार्कमध्ये गाडी पार्क केल्यात आमच्या. 100 रुपये पर पार्किंग. ठीक आहे आपण देऊ शकतो एवढं, आपण चालत जाऊ शकतो. त्याच्यामुळे आम्ही थोडंसं सॅक्रिफाईस केले. मला घे पण ते. ह्याला बघा, हा आमचा बाबू दादा. हा छोटासा चढ आहे, पायऱ्या आहेत एवढ्या, तरी आमची लोक थकतायत. आमचा बाबू दादा थकला. आता आपल्यासोबत पप्पू दादा आहे. पप्पू दादाला कसं वाटतं बघू आपण. मला खूप आनंद वाटत आहे. पण थोडा तरी थकला असेल. नाही अजून तरी माझं स्टॅमिना आहे. वाघ म्हातारा झालेला आहे. अजून वाघ म्हातारा झाला हा, तरी हे एक वाक्य आहे आमच्या पप्पू दादाचं. वाघ कुठं पण जाऊ दे, वाघ म्हातारा झाला तरी बोलतो गवत नाही खात. क्रिकेट खेळू दे नाही तो काय पण होते. भले एखादा 6 लागला तर 2 आठवडे ऐक बोल. आम्ही काहीच बोलत नाही. माझे चाहतेच असे बोलत असतात वाघ अजून म्हातारा झालाय. माझा चाहता खास भूषण क्षीरसागर याचं नेहमी तोंडून वाक्य एक सिरीज बसला का वाघ अजून म्हातारा झालेला नाही. हा पण त्यांनीच तुला 4 बॉल 4 6 मारले होते. 5 बॉल 5 6 मारले होते एकदा. माझ्या इज्जतीची लक्षणं त्याने वैशिष्ट्य टांगलेली आहे. त्याच्या कारकिर्दीत फक्त भूषणने 5 मारलेले आहेत त्याला. तेव्हा फक्त वाघाने एकदा गवत खाल्लेलं. त्यानंतर मी बॉलिंग करायचाच विसरून गेलो. आणि दुसऱ्या दिवशी लगेच छातीवरती ब्लॉग मध्ये मित्रांनो अशा तऱ्हेने आपण वरती पोहोचलेलो आहे. आता फायनली खूप गरमी लागली कारण की पब्लिक पण खूप आहे. आज खूप गर्दी आहे आणि त्यामुळे लढायला पण खूप लागला. तुम्ही इकडे लक्ष दे. वाद्यकाम बंद करा. आपणास विनंती आहे. लेणी परिसर व गड परिसरामध्ये वाद्यकाम करण्यास सक्त मनाई करण्यात आलेली आहे. गाईज आता आम्ही सगळे निघालो आहे. एकदा आमचं दर्शन झालं आहे. हा पवन, हा प्रथमेश. अरे कौन भौंक रहा है ये बदतमीज. मित्रांनो एकविरेचं दर्शन आम्ही बाहेरूनच घेतलेलं आहे. आता झालेलं आहे एकविरेतला आता सर्व. हा ते गेले खाली. खूप गर्दी असल्यामुळे कारणामुळे आम्ही फक्त बाहेरूनच दर्शन घेतलं, मुखदर्शन. आता पुढे जायचं आता आपल्याला.
पुढे कुठे जायचं आता? गगनगिरी महाराजांच्या मठात जाऊ आम्ही. दाखवतो तुम्हाला. मी गर्दी बघा, गर्दी खूपच आहे आज रविवार असल्यामुळे. नमस्कार मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे आपल्या ब्लॉगमध्ये तुमचं. आणि आता आपण आलेलो आहोत गगनगिरी महाराजांच्या मठामध्ये. आणि हे आपण म्यूट करू. हे आमचे मित्र दलिंदरच आहेत. मला माहिती आहे माझे मित्र दलिंदरच आहेत. मागाची पण एक फिरेला तो आंबुरे बाजूने आला, बोलतो खायला माझं काय लय घाण बोलला रे. जाऊ दे आता. आपण आलोय मठात. तुम्ही मठ बघून या बाहेरून. आता आतमध्ये फोटोग्राफी व्हिडिओ कॅमेरा अलाउड आहे की नाही माहिती ना, मला एवढी आयडिया नाही. तर आपण बघूयात आतमध्ये जाऊन. मित्रांनो, अशा प्रकारे आपलं गगनगिरी महाराजांचं दर्शन झालेलं आहे आतमध्ये मठातलं. आतमध्ये फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी अलाउड नाही, तर आपण आतमध्ये फोटोग्राफी आणि जेवढं शक्य होईल तेवढी व्हिडिओ काढलेली आहे आणि फोटोज आहेत ते आपण टाकू. ते तुम्ही बघू शकता. आणि आता आम्ही इथून निघालो आहे. आता पुढचं डेस्टिनेशन आमचं असेल नडळचं मंदिर, श्री पंचायतन मंदिर. तर आता डायरेक्ट आपण भेटूयात तिथेच नडळला. तर बघू पुढे. तोपर्यंत बाय. No love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement. Everything I do so instinctive and so passionate. Every word I move so descriptive like an adjective. I got a vendetta against people who patented being negative when you should be getting after it. I got facts over facts. मित्रांनो, आता आम्ही पोहोचलोय श्री क्षेत्र पंचायतन मंदिर नडळला. आणि आम्ही जिथे पण जाऊ आम्ही पहिलेच पोहोचतोय. काय आम्ही सुपर फास्ट आहे. आणि ही गाडी नुसती फास्ट स्पीडला ॲव्हरेज बिव्हरेज काय कामाची नाही. जिथे जाईल तिथे लेटेस्ट पोहोचतात. हे दलिंदर आहेत. इथून जायचं आपल्याला आणि तिकडे मंदिर आहे तेवालं. तर आपण जाऊयात आता. मित्रांनो, मंदिरात व्हिडिओ फोटो वगैरे काढायला काहीच परवानगी नाही. तर आपण जेवढं शक्य होईल तेवढं बाहेरून कॅप्चर करता येईल तेवढं केलेलं आहे. तर आता आपण बघूया. नमस्कार मित्रांनो, आता या ठिकाणी मी ब्लॉग एंड करतो आपला पहिला. आणि तुम्ही ब्लॉग पूर्ण बघा आणि ज्या काही सजेशन्स असतील ते तुम्ही देऊ शकता मला. तुमचा
भाऊ म्हणून, तुमचा मुलगा म्हणून काही असेल ते तुम्ही सांगू शकता आणि असाच सपोर्ट ठेवा. याच्यापेक्षा चांगले व्लॉग्स मी तुम्हाला दाखवत राहीन आणि जे काय आहे व्लॉगिंगमध्ये ते मी इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करेन. आणि माझ्या चॅनलला फक्त व्लॉगला लाईक, शेअर, कमेंटमध्ये सांगा की काही चुकीचं आहे किंवा काही मी इम्प्रूव्ह करू शकतो. तर तसं तुम्ही सांगा कमेंटमध्ये आणि सबस्क्राईब करा चॅनलला. आणि थँक्यू, धन्यवाद.